आज परत या दोघी बहिणी एवढ्या पिऊन आल्यात की यांना चालताही येत नाहीये. चूक माझीच आहे. बिना आईच्या मुलीचे लाड करण्याच्या नादात यांना इतकं डोक्यावर बसवलं की यांना चांगल्या वाईटाचं भानच उरलं नाहीये. आणि आता तर या दोघी पूर्ण हाताबाहेर गेल्यात. आपल्या दोन्ही तरुण मुलींचं असलं वागणं बघून धनराज शेठ त्यांच्यासाठी स्थळं शोधायला लागतो. काही दिवसातच त्यांचं लग्न तो आपल्या बरोबरीच्या घरात करून देतो. लग्नानंतर सासरी सासूबाई राजेश्वरी हातात औक्षणाचं ताट घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार होती. ते बघून सुनैना आणि मलायका आपला घुंगट बाजूला सारून म्हणतात, ओ हो सासूबाई, आता हा सगळा दिखावा बंद करा. आम्ही सासरी आलोय, सीमेवर लढायला नाही चाललोय की जे तुम्ही ही सगळी ड्रामेबाजी करताय. एवढं बोलून दोघी बहिणी गृहप्रवेश न करताच घरात येतात. त्यांचं असं वागणं बघून राजेश्वरी आणि तिची मुलं निखिल आणि रोहन आश्चर्यचकित होतात. दुसऱ्या दिवशी ते दोघी सकाळी 10 वाजता उठतात. तेव्हा राजेश्वरी त्यांना म्हणते, अरे हे काय सुनबाई, तुम्ही दोघींनी अजून आंघोळ नाही केली? आज तुमचा स्वयंपाकघरातला पहिला दिवस आहे. तुम्हाला गोडधोड बनवायचंय. पण सासू मॉम, आम्हाला तर साधी सांडशी सुद्धा पकडायला येत नाही. आम्हाला गोड फक्त खायला येतं. आणि तसंही घरात नोकर आहेत ना, हे त्यांचं काम आहे. आम्ही तर आमच्या घरी किचनमध्ये कधी साधं पाऊल सुद्धा ठेवलं नाही. अगं, घरात भलेही सगळ्या कामाला नोकर असू देत, पण घरचं जेवण तर घरच्या लक्ष्मीनेच बनवलं पाहिजे. आई एकदम बरोबर बोलतीये. आणि तसंही लग्नानंतर स्वयंपाकघरात काही गोड बनवण्याची पद्धत आहे. ओफो, माहेरी आमचा बाप काही कमी होता की इथे तुम्ही दोघेही लेक्चर द्यायला लागलात? अगं सुनैना, लवकर रेडी हो आणि बाहेर पूलमध्ये ये. आज आपण दोघी जणी खूप वेळ स्विमिंग करूया. काही वेळातच दोघी सुना घरातल्या सगळ्या माणसांसमोर स्विमिंग ड्रेस घालून येतात आणि पूलमध्ये जातात. आपल्या सुनांचं असं बेफाम वागणं बघून राजेश्वरीची मान लाजेनं झुकते. या दोघी सुना तर माझं नाकच कापून टाकतील. हे देवा, माझ्या घराची अब्रू आता तुझ्याच हातात आहे बघ. राजेश्वरी एक धार्मिक महिला होती. ती एक समाजसेविकाही होती. त्यांचा स्वतःचा एक NGO होता, ज्यात शहरातल्या मोठमोठ्या लोकांचा सहभाग होता. काही दिवस असेच जातात. मलायका आणि सुनैनाला आपली संसाराची जबाबदारी समजतच नव्हती. त्या दोघी दिवसभर केवळ मेकअप, पार्टी, शॉपिंगमध्ये सतत बिझी असायच्या. हे असले छोटे कपडे घालून रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे चाललात सुनबाई? सासू मॉम, आज आमच्या फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे. आम्ही दोघी नाईट क्लबमध्ये चाललोय. आम्हाला उशीर होतोय. चल ग सुनैना. मग दोघी शॉर्ट ड्रेस घालून नाईट क्लबमध्ये जातात. तिथे त्या खूप ड्रिंक करतात. मग अर्ध्या रात्री काही मुलं त्यांना घरी सोडतात. त्या अडखळत चालत घरी येतात. तेव्हा राजेश्वरी त्यांना पाहून म्हणते, हे सगळं काय आहे? आज तर तुम्ही हद्दच पार केली. अगं, मोठ्या घरच्या सुनांना हे सगळं शोभा देत नाही. ओ सासू मॉम, आता तुम्ही तुमचं लेक्चर सुरू करू नका. अरे यार, हेच तर आमचे मजा करायचे दिवस आहेत. आम्ही आत्ता मजा नाही करणार तर मग काय तुमच्यासारख्या म्हाताऱ्या झाल्यावर करणार का? तेव्हाच निखिल आणि रोहित तिथे येतात आणि त्यांना जोरात थप्पड मारतात. ते बघून दोन्ही बहिणींना खूप राग येतो आणि त्या दोघीही आपल्या नवऱ्यांना मारतात. आम्ही आत्ताच्या जमान्यातल्या मुली आहोत. जशास तसं उत्तर द्यायला आम्हाला चांगलंच जमतं. मग दोघी अडखळत पावलं टाकत खोलीत जातात. असेच काही दिवस गेले. मग एक दिवस सुनैना आणि मलायका झोपल्या होत्या तेव्हा त्यांच्या फोनवर एक मेसेज येतो. त्यात शहराबाहेरच्या एका फार्म हाऊसवर रेव्ह पार्टीचं इन्व्हिटेशन होतं. ओ वाव, रेव्ह पार्टी! मलायका, आय एम सो एक्सायटेड यार. मी आजपर्यंत रेव्ह पार्टीबद्दल फक्त ऐकलं होतं. आता आपण ॲक्च्युअल ते एन्जॉय करूया. ऑफकोर्स, आयुष्यात सगळी मजा नाही केली तर मग काय उपयोग. विल डेफिनेटली गो डिअर. त्या दोघी बहिणी खुश होतात आणि तयार होऊन रात्री आपली कार घेऊन फार्म हाऊसवर जातात. पोलिसांपासून लपून पूर्ण पार्टीमध्ये ड्रिंक्स, सिगरेट, ड्रग्ज सगळा अगदी धुमाकूळ सुरू होता. त्या दोघी त्या दिवशी ड्रग्जचं सेवनही करतात. त्यामुळे त्या दोघींचं डोकं गरगरायला लागतं आणि त्या एका वेगळ्याच विश्वात जातात. तेव्हाच नशेत असलेला एक मुलगा मलायकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. त्याचवेळी लाईट जातात. लाईट परत येतात तेव्हा जो मुलगा मलायकाला छेडत होता तो जमिनीवर मरून पडलेला दिसतो. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी छापा मारतात आणि सगळ्यांना अटक करतात. दुसऱ्या दिवशी राजेश्वरी आपल्या मुलांना घेऊन जेलमध्ये पोहोचते. सासू मॉम, निखिल, आम्ही खरंच कोणाचाही मर्डर केलेला नाही. आम्हाला वाचवा सासूबाई, प्लीज हेल्प अस. रोहित, प्लीज ट्रस्ट मी. आम्हाला फसवलं जातंय.
तुम्हा दोघींना तुमच्या चुकांची जाणीव झाली हेच खूप आहे. आकाश, इकडे ये. आणि इन्स्पेक्टर साहेब, हो मॅडम. हा मुलगा तर जिवंत आहे. हो हो, हा सगळा आमचाच प्लॅन होता, तुमची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी. हा सगळा प्लॅन राजेश्वरी आणि तिच्या मुलांचा होता, जो त्यांनी या दोघी सुनांना धडा शिकवण्यासाठी केला होता. त्यांनीच या रेव्ह पार्टीचं आयोजन मुद्दाम केलं होतं आणि हा सगळा ड्रामा प्लॅन केला होता. पण यामुळे मलायका आणि सुनैनाला चांगलाच धडा मिळाला. त्या दोघी आता चांगल्या संस्कारी सुना बनल्या होत्या. विद्या चहाचा कप घेऊन मनोहरच्या खोलीत गेली आणि त्याला आवाज दिला. तुम्ही उठताय ना? मी तुमच्यासाठी चहा आणला होता. ठेव तिथे टेबलावर. सकाळी सकाळी तुझा अशुभ चेहरा बघून मला माझा दिवस खराब करायचा नाहीये. चल जा आता. माझ्यासाठी आलू कचोरी करून ठेव. चेहरा नीट नाही, निदान जेवण तरी नीट कर. कमनशिबी कुठली. मनोहरला सवयच होती की विद्याला त्रास द्यायचा आणि सतत टोमणे मारायचे. विद्या दिसायला साधीसुधी एक साधारण बाई होती. खूप जास्त देखणी होती असं नाही, पण ती मनाने खूप चांगली होती. ती कधीच मनोहरच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायची नाही. उलट ती स्वतःमधल्या चुका शोधायची. त्याचंही एक कारण होतं. लग्नाला 15 वर्ष होऊन गेली तरी विद्याला अजून मूलबाळ नव्हतं. मनोहरच्या तिरस्काराचं हेही एक कारण होतं. माझंच नशीब फुटकं होतं जे तुझ्याशी लग्न झालं. ना दिसायला सुंदर, ना तू मला मुलाचं सुख देऊ शकलीस. आईला त्यावेळेला काय बुद्धी सुचली आणि माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं तिने. अरे मग यात विद्याचा काय दोष? डॉक्टरांनी तर सगळी तपासणी केली आहे ना. आता ही बिचारी अजून आई नाही होऊ शकली, यात तिची काय चूक? आई, तू माझी आई असून विद्याची बाजू घेतेस? कुठली आई आपल्या मुलापेक्षा जास्त सुनेला महत्व देते ग? असं काय एवढं सोनं लागून गेलं हिला, जे एवढं प्रेम करतेस हिच्यावर? विद्याला तुझ्या वडिलांनीच या घरात सून म्हणून आणलं होतं. मुलीसारखे वागवायचे ते तिला. तिला असं सारखं बोलणं बंद कर. मनोहर रागाने पाय आपटून तिथून निघून जातो. विद्या बिचारी रडू लागते. तिची सासू कांता तिला शांत करते. आई, मी तरी काय करू? मी आई नाही होऊ शकले. मी कशी सून आहे की जी या परिवाराला काही सुख नाही देऊ शकले. त्याच गावात मनोहरचा एक मित्र बिरजू राहत होता. मनोहर जेव्हाही रागाने घरातून निघायचा तेव्हा बिरजूच्याच घरी जाऊन बसायचा. काय झालं? एवढा चिडलायस का? तेच यार, रोज सकाळी उठल्या उठल्या त्या विद्याचा अशुभ चेहरा बघून मी आता जाम वैतागलोय. कळतच नाही काय करावं. बापू आणि आईनी जबरदस्ती माझं लग्न तिच्याशी लावून दिलं, ज्याची शिक्षा मी आजपर्यंत भोगतोय. ना दिसायला सुंदर, ना ती आई होऊ शकते. त्यात आईने तर तिला जास्तच डोक्यावर घेऊन ठेवले. भाऊजी, ताईने हा चहा पाठवलाय. अरे सीमा, तू का घेऊन आलीस चहा? तुझी ताई कुठे आहे? भाऊजी, ती सोनूला आंघोळ घालतीये म्हणून तिने मलाच तुम्हाला चहा द्यायला सांगितला. सीमाची सुंदरता बघून मनोहर अगदी मंत्रमुग्ध होतो आणि एकटक सीमाकडेच बघत राहतो. मनोहर, अरे मनोहर, कुठे हरवलास? अरे चहा तर पी आधी. ही कोण आहे बिरजू? या आधी तर हिला कधी पाहिलं नाही. ही माझी मेवणी आहे. कालच आली आहे इकडं. 10वी पास आहे. सीमाला बघून मनोहरच्या मनात न जाणे कुठले कुठले विचार येत होते. आता तो रोजच कुठल्या ना कुठल्या कारणाने बिरजूच्या घरी यायचा आणि जाणून बुजून तो सीमाला आपल्याकडे आकर्षित करू लागला. सीमा, तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझे डोळे, तुझे केस खरंच खूप सुंदर आहेत. तुम्ही तर उगाच नेहमी माझी स्तुती करत राहता. कधी कुठली भेटवस्तू तर आणली नाही. तुमच्या विद्येला मात्र सगळं आणून देत असाल. अरे बस एवढंच ना. उद्याच बघ, तुला सोन्याने नाही मढवलं तर माझं नाव मनोहर नाही. हा. दुसऱ्या दिवशी मनोहर घरातून पैसे घेतो आणि त्या पैशातून सीमासाठी दागिने आणि भेटवस्तू घेऊन येतो. हा हार तर किती सुंदर आहे. आणि हे चांदीचे पैंजण. माझ्यासाठी एवढे सुंदर दागिने. पण माझ्यासाठी एवढे दागिने का आणलेत तुम्ही? हो मनोहर, हेच मलाही तुला विचारायचं होतं की तू सीमासाठी एवढे महागाचे दागिने आणि भेटवस्तू का आणल्यास? तुला नक्की काय हवंय? सीमाचंही समाजात काही अस्तित्व आहे. रोज तू तिला असा भेटायला येतोस, नात्याला नाव न देता. असं नातं जोडता येतं का? अरे मग मी कुठे नाही म्हणतोय बिरजू. मी सीमाला नाव देऊ इच्छितो. मला सीमाशी लग्न करायचंय. तुला जर मान्य असेल तर मी सीमाला खूप खुश ठेवीन. कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही तिला. तू फक्त एकदा हो म्हण.
सीमा माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्यच बदलून जाईल. मी सीमाशिवाय नाही राहू शकत बिरजू. भाऊजी, ताई, मी पण मनोहरशिवाय नाही राहू शकत. माझं मनोहरवर खूप प्रेम आहे. पण तू विद्याला कुठे ठेवशील? तू सीमाला तिची सवत म्हणून घेऊन जाणार आहेस. तू काळजी करू नकोस रे बिरजू. मी विद्याला आईबरोबर आमच्या एका फ्लॅटवर राहायला पाठवीन. मग या मोठ्या घरात मी आणि सीमा आरामात आनंदाने राहू. मनोहर घरी जाऊन आपल्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट आई कांता आणि बायको विद्याला सांगतो. काय म्हणालास? तू विद्याची सवत आणणार आहेस? तू दुसऱ्या लग्नाचा विचार तरी मनात कसा आणू शकतोस रे? विद्याने तुझ्यासाठी काय म्हणून नाही केलं. 15 वर्ष तिने तुझ्याबरोबर संसार केलाय. तुझ्या एका आवाजावर ती तुझं सगळं करते. तू ज्या पैशावर आता मजा करतोयस ना, ते विद्याने शेतात मेहनत करून पै पै जमा केल्यामुळे करतोयस. वेळेवर पिकाची देखभाल करणं, पिकाला पाणी देणं, दिवसभर शेतात ती तुझ्या एवढंच काम करते. तुझ्याबरोबरच हे घरही सांभाळते. तरीही तुला लाज नाही वाटत? विद्याची सवत म्हणून तिला घरी घेऊन येणार आहेस? बुद्धी काय गहाण टाकलीस की काय? आई, तुम्ही स्वतःला सांभाळा. तुमची तब्येत बिघडेल नाही तर. तू घेऊन येतोयस ना तिला लग्न करून? पण बघच, एक दिवस तू नक्की पस्तावशील. मनोहर सीमाशी लग्न करतो आणि घरी येताच, आई हे बघ, सीमाला विद्याबरोबर इथे राहायचं नाहीये. त्यामुळे माझी इच्छा आहे की तू आणि विद्या दोघीजणी त्या आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहा. आणि हो, तुमचा खर्च मी काही आता करू शकत नाही. तो जमिनीचा छोटा तुकडा आहे ना, तो तुमच्याकडेच ठेवा. विद्या त्या जमिनीवर उत्पन्न घेऊन तू आणि आई तुमचा खर्च भागवा, ठीक आहे? म्हणजे आम्हालाही काही त्रास नको आणि तुम्हाला पण. मनोहर, लवकरात लवकर हा घरातला जो काही कचरा असेल ना तो बाहेर काढा. मला घरात कचरा असलेला अजिबात आवडत नाही. मनोहर, तुझी ही बायको आम्हाला घरातला कचरा म्हणतीये आणि तू गुपचूप ऐकून घेतोयस. आई, चला आपण इकडून जाऊयात. उगाच तुम्ही तुमचं रक्त आठवू नका. विद्या आणि कांता घराच्या समोरच असलेल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. सीमाला तर वायफळ खर्च करण्याची खूप सवय होती, कारण ती शहरात राहणारी होती. त्यामुळे ती रोज मनोहरला बाहेर घेऊन जायची. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही आज पिक्चरची 2 तिकीटं घेऊन याल म्हणून. मला तो पिक्चर बघायचाच आहे. माझी मैत्रीण वर्षाने तर तो पिक्चर केव्हाच बघितलाय. हे बघ माझ्या हातात काय आहे. अरे, ही तर तिकीटं सगळ्यात मोठ्या सिनेमा हॉलची आहेत. ती तर खूपच महाग असतील ना? अगं, तुझ्या समोर ही पिक्चरची तिकीटं स्वस्त काय आणि महाग काय, तू मला सांगितलंस, मी आणली. असंच मनोहर रोज सीमाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. हळूहळू असेच काही दिवस गेले. सीमाला एक मुलगा होतो, पण फालतू खर्चामुळे मनोहरचं काम सगळं बिघडून गेलं होतं. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने खूप खर्च केला. त्याने आपली जमीनही विकली होती. काय करू सीमा, घरचा खर्च कसा भागवणार? माझ्याजवळ आता काहीच पैसे शिल्लक नाहीयेत. हे बघा, तुम्हाला मूल हवं होतं ते मी तुम्हाला दिलं. आता तुम्ही जर आम्हाला असं गरिबीत आणि भुकेलं ठेवणार असाल तर मला ते अजिबात चालणार नाही. हां, काय करू मी तरी, कुठून आणू पैसे? सगळं संपून गेलं. सीमा वहिनी, ओ सीमा वहिनी, मनोहरचा पाय ट्रॅक्टरच्या खाली आला. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. मनोहरचा पाय ट्रॅक्टरखाली आल्यामुळे तो अपंग होतो आणि दिवसभर तो तसाच पडून असायचा. दिवसेंदिवस मनोहर जास्तच आजारी पडत चालला होता. सीमा बिरजूकडे जाते आणि पैशांची थोडी मदत मागते. भाऊजी, मला पैशांची थोडी गरज आहे. तुम्हाला माहिती आहे ना की मनोहरची तब्येत बरी नाही आहे. रोजचा घरचा खर्च भागवणंही मुश्किल झालंय. तुम्ही जर थोडी मदत केली तर. हे बघ सीमा, मनोहरशी लग्न करायचा निर्णय तुझा होता. आता जे काही होईल ते तुलाच भोगावं लागेल. आम्ही किती दिवस तुझी मदत करणार सांग? मागच्या आठवड्यात पण तू माझ्याकडून 5,000 रुपये घेऊन गेली होतीस. आता मी नाही देऊ शकत. अहो, बाळाला भूक लागलीये. त्याला दूध कुठून आणून देऊ? माझं दूध तर पूर्ण आटून गेलंय. अजिबात दूध येत नाही. काही खायलाच मिळत नाही तर दूध तरी कसं येणार? ही माझ्याच कर्माची शिक्षा आहे. मी आणि आई विद्याबरोबर खूपच चुकीचं वागलोय. त्याच वेळी तिथे विद्या येते. तिच्या हातात जेवणाचं ताट आणि दुधाचा तांब्या होता. हे घे सीमा, तुला आणि मनोहरसाठी जेवणाचं ताट आणलंय आणि हे दूध बाळाला प्यायला दे. ताई,
तुम्ही आमचा एवढा विचार केला. मी हे सगळं बाळासाठी करतीये. तो लहान आहे. तुमच्या दोघांची शिक्षा त्याने का भोगायची? तुमच्या दोघांपैकी कोणालाही काही झालं तर तो अनाथ होईल. त्यामुळे आता जोपर्यंत मी जिवंत आहे, तुझा आणि तुझ्या परिवाराचा सगळा खर्च मी करीन. मी तुमच्या तिघांचा सांभाळ करीन. यापेक्षा जास्त तुम्ही दोघंही माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका. कांता विद्याचं दुःख जाणत होती. मनोहरचे डोळेही अश्रूंनी भरले होते. त्याने विद्या असतानाही सीमाबरोबर दुसरं लग्न केलं होतं. पण आज कठीण प्रसंगात जेव्हा सगळ्यांनी मनोहरला आणि सीमाला अंतर दिलं, तेव्हा फक्त विद्याच एकटी होती जिने या दोघांनाही आसरा दिला आणि त्यांच्या परिवाराला या कठीण समयी मदत करून वाचवलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.